वांद्रे सुरक्षित नाही याचं कारण एक आहे की वांद्रेमध्ये जे काही देशविधायक गोष्टी जे घडत आहेत त्याला कारणीभूत सुद्धा तिथलचे काही लीडर लोक आहेत. बांगलादेशी घुसखोर सुद्धा त्या वांद्रे या प्रभागामध्ये सापडले गेलेले आहेत. म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खेरवाडीमध्ये किंवा इतर सहकारी कॉलनीच्या मागच्या साईडला अनेक बांगलादेशी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून ज्यांना आपण पोचलोय, ज्यांना आपण मोठं केलंय, ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवले तेच आता तुम्हाला शिरजोड चढतायत, तुमच्या डोक्यावर नाचतायत. म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने यांनी सहकार्य केलं पाहिजे. मतांसाठी त्या बांगलादेशींना कोण सहकार्य करतं, कोण छत देतं, कोण नेते ते नेमकं? हे आहेत ना, मुंब्रामधले नेते आहेत. मुंब्रामध्ये भेटले तुम्हाला मोठमोठ्या संघटनेचे अतिरेकी त्या ठिकाणी सापडलेले आहेत. दुसरं बांद्रा कलानगर हा जो भाग आहे तो परिसर जो आहे खेरवाडी परिसर तिथे सापडलेले आहेत. भिवंडी साईडला सापडलेले आहेत. अशा अनेक एरिया आहेत ज्या ठिकाणी बांगला घुसखोरीचं प्रमाण जास्त आहे. म्हणून सरकार आता त्याच्यावर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. आणि निश्चितच तुम्ही पाहाल येत्या काळामध्ये सगळे हे बांगलादेशी तुम्हाला या देशातून बाहेर जाताना पाहायला मिळतील. हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तैमूर याला मारण्यासाठी झाला होता. जितेंद्र आव्हाडच्या बी डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतं. त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं, औरंगजेबाब ठेवावं का अफजल खान ठेवावं, काय करायचं आम्हाला त्याच्याशी? त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला? कोणाच्या मुलाचं नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे. आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रातला असावा. कारण की इतकी इत्तमभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आव्हाडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा. पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे. बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करताय मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे. आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचंय, जातीचं राजकारण करायचंय, स्वतःला पुरोगामी समजता आणि अशा पद्धतीचं राजकारण करता. म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करतात. म्हणून आम्ही ह्या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी हे राजकीय नेत्यांनी करू नये ही त्यांना विनंती राहणार आहे. नका बोलू असं हो. इलेक्शन संपलेले, तुम्ही मार खाल्लेला आहेत, पडलेले आहात, आता कशाला हे बोलता तुम्ही? आता निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केले आणि आताही त्याच लाईनीने चाललेत. परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्या बरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.